त्याला सर्वांना शुभ संध्याकाळ. आज आपला 7वा दिवस आहे आणि काल रात्री देवीचा दिवस आहे. तसं आपण चक्रांप्रमाणे सुद्धा बघतोय. तर चक्रांप्रमाणे सहस्रार चक्र आहे आणि आपण पत्रिकेच्या स्थानाप्रमाणे पण बघतोय आणि ध्यानातून ह्या सगळ्या देवीचं जे कार्य आहे त्या पण आपण सूचना घेतोय ध्यानातून. पत्रिकेतल्या स्थानातूनही घेतोय आणि शिवाय चक्राप्रमाणेही घेत आहोत आपण. तर आता उरलेले जे श्लोक आहेत त्यात सुद्धा चक्रांचंच परत आलेलं आहे आणि आज आपल्याला 42 पर्यंत करायचे आहेत. मग उद्यापासून सुलक्षणा मॅडम 43 ते 101 श्लोक पर्यंत 3 दिवस घेणार आहेत. त्याच्यात सगळं सौंदर्य वर्णन आहे देवीचं, त्रिपुर सुंदरीचं. आणि जरी सौंदर्य वर्णन आहे तरी सुद्धा तिची स्तुती केल्याने, तिचं कौतुक केल्याने देवी आपल्याला लाभते आणि आशीर्वाद देते. म्हणून मग त्या दृष्टिकोनातून आपण ते बघायचं आहे देवीचं सौंदर्य सुद्धा. तर चला, 33वा मी श्लोक वाचते. अर्थच वाचतेय, श्लोक वाचत नाहीये मी. हे माते, शिव, शक्ती, काम, क्षिती, नंतर रवी, शीतकिरण, स्मर, हंस, शक्र, त्यानंतर परा, मार, हरी आणि या वर्णात किंवा त्यांच्या 3 विभागांपैकी प्रत्येकाच्या शेवटी एक एक हल्ले का री म्हणजे री आहेत. अशा प्रकारे हे मंत्रवर्ण तुझ्या नावाचे अवयव आहेत. आता आपण बघतो मंत्रामध्ये रीम असतं, काही असतं. तर शब्दांना सुद्धा खूप महत्व आहे आणि ही जी आपली वर्णमाला आहे, अ, आ, इ, ई, उ, त्याच्यात सगळे रहस्य भेदन आहे. हे आपण डिटेल बघितलं नाही, पण ते श्रीयंत्राचा जेव्हा आपण अभ्यास करायला लागतो तेव्हा आपल्याला ते कळतच आणि आपण बघणार आहोत हे डिटेल्स सगळे. जसे आपण आकृत्यांचे डिटेल बघणार आहोत, तसे वर्णमालेतलं प्रत्येक अक्षर काय दाखवतं, त्याचं काय रहस्य हे सुद्धा बघणार आहोत. तर जो री असतो मंत्रामध्ये, ते म्हणजे अशा प्रकारे हे मंत्रवर्ण तुझ्या नावाचे अवयवच आहे. आता ही जी पंचदशाक्षरी विद्या आहे, ही जी काही नावं आहेत, काय आहेत, त्याला पंचदशाक्षरी विद्या असं श्लोकात उद्भूत केलेली आहे. आणि ही कादी विद्या आहे असे काही जण म्हणतात, तर हादी विद्या आहे असं काही जण म्हणतात. म्हणजे मतभेद आहे, पण आपल्याला कादी विद्या माहिती नाहीये, हादी विद्या माहिती नाही. पण या दोन हे जो श्लोक आहे 33वा, त्याच्यात हे कादी विद्या, हादी विद्या या अत्यंत गोपनीय आहेत. त्यांचं वर्णन आहे. आता पंचदशाक्षरी हा जो काही वर्ण आहे यात लिहिलेला आहे, स्त्री हे बीजाक्षर जोडले म्हणजे षोडक्षारी विद्या होते. आपण म्हणतो षोडक्षारी, तर त्याला श्री जोडलं या ह्याला की षोडक्षारी विद्या होते. आणि जो उपासक जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त झाला आहे त्यालाच ही विद्या प्राप्त होते. या पंचदशी विद्या अनुष्ठानाचे प्रकार गुरुगम्य म्हणून गुह्यात गुह्यतर असल्यामुळे येथे निर्वचीय आहेत. या विद्येस आधारभूत म्हणून विपुल वैदिक वचने उद्धृत करून लक्ष्मीधराने आपला इथे श्लोकामध्ये जो काही अर्थ दिलाय त्याच्यावरही थोडस विश्लेषण दिलेलं आहे. तर प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत एकंद 15 तिथी आहेत आणि या जसजशा तिथी आपल्या वेगळ्या वेगळ्या बदलत जातात, तस तशी पूजा पण वेगळी वेगळी काही अवयवांची आहे, नावांची आहे असं म्हणणं आहे. तर इथे सुद्धा 16 कला आहेत. कलांचं वर्णन बरंच आलेलं आहे योगी कथामृत मध्ये सुद्धा. आणि जसजशा आपल्या कला वाढत जातात तस तसं आपण हायर आयामात जातो. आता या कलांचा पण आपण जरा डिटेल बघितलेला आहे. तिथे काय आहेत कला, इथे सुद्धा बघितलेले आहेत कला. तर म्हणून मी तुम्हाला सांगितलं आधीचे सुद्धा रेकॉर्डिंग ऐका, कारण कला सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. आणि जर हे माहिती नसेल तर आपण कसा आपला विकास करणार कलांचा आणि हायर आयामात जायच्या कपॅबिलिटी कशा आपण डेव्हलप करणार. तर त्यामुळे आपल्याला हे आपण अभ्यास करत आहोत. तर आता परत आहे इथे श्रीविद्येचे अनुष्ठान 2 प्रकारे होते. बहिर्मुख होऊन मूर्तीची किंवा यंत्राची बाह्यपूजा किंवा अंतर्मुख होऊन भगवतीचे ध्यान करणे. आणि आपण सगळं बघितलेलं आहे डिटेल्स. आता 34वा श्लोक बघू. जे उपासक अपरिमित ऐश्वर्य व सुख यांची इच्छा करणारे असतात, ते तुझ्या मंत्रांच्या प्रारंभीच्या 3 बीजांच्या स्थानी
स्मर, योनी, लक्ष्मी ही नरबीजे वापरून चिंतामणी सूत्रांमध्ये अक्षय वलय बांधून व शिवाग्रीमध्ये कामधेनूच्या तुपाच्या शेकडो धारांनी आहुती देऊन तुझे भजन करतात. तर आता हा अर्थ आहे. 35वा श्लोक आहे. हे भगवती, सूर्य चंद्र रूपी स्तनदय असलेले तुझे अत्यंत रमणीय शरीर. आपण बघितलं त्रिकोण असतो श्रीयंत्रात. तो त्रिकोण म्हणजे वरचा बिंदू म्हणजे मुख, खालचा डावीकडचा आणि उजवीकडचा बिंदू म्हणजे स्तन देवीचे, जे चंद्र आणि सूर्य असं आपण बघितलेलं आहे विश्लेषण. तर इथे पुन्हा या श्लोकात हेच म्हटलेलं आहे. हे भगवती, सूर्य चंद्र रूपी स्तनदय असलेले तुझे अत्यंत रमणीय शरीर शिवाचेच शरीर आहे असे वाटते. म्हणून एकरूपतेच्या दृष्टीने भगवान शंकर व भगवती यांच्यामध्ये शेष व शेषी यांचा संबंध म्हणजे गौण मुख्य भाग उभयतांनाही लागू पडतो. आपण बघितलं ही जी देवी आहे, तर देवी काय, शक्ती काय आणि शिव काय, हे सगळं रूप एकच आहे. शक्ती जरी म्हटली तरी शिव आणि शिव म्हटलं तरी शक्ती. काल रामायण बघत होते, रामायणात सुद्धा तोच डायलॉग आहे. राम जेव्हा धनुष्यबाण हे करतो, वर जिंकतो आणि सीता जेव्हा त्याला हार घालते, त्यावेळेला रामाने पण हेच म्हटलेलं आहे. ती पाया जेव्हा पडायला लागते सीतारामाच्या, त्याला तो पडून देत नाही. तो म्हणतो तू आणि मी एकच आहे. मी म्हणजे तू, तू म्हणजे मी. इक्वल आहोत. कोणी कमी नाही, कोणी जास्त नाही, कोणी गुरुच्या स्थानी नाही, कोणी शिष्याच्या स्थानी नाही. असं डायलॉग खूप छान आहेत त्यातले, रामायणातले सुद्धा. आणि आपण तर सीतायन वाचलेलंच आहे, आपल्याला जास्त माहितीये. तर इथे सुद्धा हेच म्हटलेलं आहे या श्लोकामध्ये, की एकरूपतेच्या दृष्टीने भगवान शंकर व भगवती यांच्यामध्ये शेष व शेषी यांचा संबंध म्हणजे गुणमुख्य भाग दोघांनाही लागू पडतो. तर आपण बघितलं मागच्या श्लोकात विद्या आणि विद्या ही भोगदात्री आहे, मोक्षदात्री आहे. या दोन्ही विद्या आपण डिटेल बघू नंतर. आता काही जास्त मी बोलत नाहीये, पण नंतर एकदा आपला हा झाला नवरात्रीचा कार्यक्रम की हे डिटेल्स आपण बघूयात. आता 36वा श्लोक असा आहे. हे शिव युवती, तूच मन आहेस, तू आकाश आहेस, तू वायू, अग्नी, जल व पृथ्वी आहेस. का बरं हे सगळी तत्व आपण बघितली? 6 तत्व, 6 चक्रांची 6 तत्व म्हणजे देवी भगवती. मग मन आपण बघितलं, आज्ञाचक्राचं मन तत्व सांगितलेलं आहे, जे आपल्याला आधी माहिती नव्हतं. तर ही 6 तत्वे म्हणजेच तू आहेस. हे शिव युवती, तूच मन आहेस, तू आकाश आहे, तू वायू, अग्नी, जल व पृथ्वी आहेस. अशा प्रकारे तू परिणत झाल्यावर तुझ्याहून या विश्वात अन्य काही राहत नाही. अशा प्रकारे विश्वरूपी शरीराने परिणत होण्यासाठी स्वेच्छेने चिद्रूप व आनंदरूप तू धारण करतेस. म्हणजे या 6 चक्रांशिवाय, या भगवती शिवाय या ब्रह्मांडात काहीच राहत नाही अन्य. म्हणजे आपण जे म्हणतो चक्र आपली आहेत, तेच ब्रह्मांडाची सुद्धा चक्र आहेत. त्याच्याशिवाय काय आहे ब्रह्मांड? काहीच नाहीये. आणि अशा प्रकारे तू परिणत झाल्यावर तुझ्याहून या विश्वात अन्य काही राहत नाही. अशा प्रकारे विश्वरूपी शरीराने, हे विश्वरूपी शरीर आहे, कारण चक्र जरी आपण म्हणतो भगवतीची आहेत, तरी ब्रह्मांडाची पण ती चक्र आहेत. आणि अशा प्रकारे विश्वरूप आहे शरीराचं तुझ्या, परिणत होण्यासाठी स्वेच्छेने चिद्रूप व आनंदरूप तू धारण करतेस. म्हणून हिच हे आनंद लहरी, हे या श्लोकांना 42 श्लोकांना आनंद लहरी म्हटलेलं आहे. आता हे प्रत्येक तत्वाची प्रत्येक चक्राची तत्व दिलेली आहेत. बघा सहस्त्र दल जे आहे त्याचं तत्व चित्त दिलेले, चित्त. तर हे 2 तत्व. आता 37वा बघू. हे भगवती, तुझ्या आज्ञा चक्रात असलेल्या कोटीशहा सूर्य, चंद्र, अग्नी यांचे तेज धारण करणाऱ्या
आणि पराचिच्छ शक्तीशी ज्याचा पार्श्वभाग एकरूप झाला आहे त्या शंभूला मी नमन करतो. बघा, आज्ञाचक्रामध्ये हे भगवती आज्ञाचक्रात असलेल्या काय भगवतीच्या आज्ञाचक्रात तर कोटीशहा चंद्र सूर्य अग्नी यांचे तेज आहेत धारण करणाऱ्या पराचिच्छ शक्तींशी कितीतरी शक्ती इथे आहेत. त्यांचा पार्श्वभाग एकरूप झालेला आहे आणि त्या शंभूला मी नमन करतो. त्याचे भक्तीने जो आराधन करतो तो सूर्य चंद्र अग्नी हेही जेथे पोहोचू शकत नाहीत आणि प्रकाश ज्या लोकी राहत नसूनही जो लोक स्वयं प्रकाशित आहे अशा लोकात वास करतो. बघा, आज्ञाचक्रावर जे ध्यान करतात जे आज्ञाचक्राशी एकरूप झालेले आहेत त्यांना काय प्राप्त होतं तर चंद्र सूर्यही जिथे पोहोचू शकत नाही जिथे प्रकाशाचंही अस्तित्व आहे त्याच्याही लोकी प्रकाश ज्या लोकी राहत नसूनही तो लोक स्वयं प्रकाशित आहे अशा लोकात वास करतो. म्हणजे या पूजेनी या ध्यानाच्या पद्धतीने किती श्रेष्ठ फळ प्राप्त होतं आपल्याला. तर या श्लोकामध्ये आज्ञाचक्राचं वर्णन आहे. सर्वात सूक्ष्म म्हणजे मनस्तव ते या चक्राशी संबंधित आहे. त्या स्थानी शंभू व परिचित रूपाने मूळ शिवशक्ती स्थित आहेत. या देवता कित्येक आपण मागच्या श्लोकातही सगळं बघितलं. चक्रांचं दोनदा तीनदा रिपिटेशन झालेलं आहे या श्लोकांमधनं. आता 38वा बघू. विशुद्धी चक्रामध्ये शुद्ध आता खाली खाली येत आहेत बरं का. आधी वर वर गेलो आता खाली आज्ञापासून. आता विशुद्धी चक्र. विशुद्धी चक्रांमध्ये शुद्ध स्फटिकासारखा निर्मल आणि आकाश तत्वाचा उत्पादक असा शिव आणि शिवासारखेच जिचे कार्य आहेत अशी देवी. आपल्याला माहिती विशुद्धी चक्र म्हणजे आकाश तत्व. तर आकाश तत्वाचा शिव आणि शिवासारखीच जिची कार्य आहेत अशी देवी या उभयतांची मी उपासना करतो. चंद्र किरणांशी सदृश्य असणाऱ्या या दोघांच्या दीप्तीने जिचा अंतर्मल निघून गेला आहे अशा त्रिलोकी चाकोरी सारखी विलास करते. आज्ञाचक्रानंतर कंठस्थानी असलेले विशुद्धी चक्र आहे त्याचे महात्म्य या श्लोकात सांगितलेले आहे. भगवान शिव हे योम तत्वाचे म्हणजे आकाश तत्वाचे जनक आहेत. आता विशुद्धी चक्रात शिवांना योमेश्वर असे म्हणतात. आपण चक्रांच्या देवता बघितलेल्या आहेत पण इथे वेगळं म्हटलेलं आहे योमेश्वर कारण इथे सगळं भगवती शिवच रूपात आहे. त्यामुळे भगवती शिवरूप भगवती आणि शिवाचीच वेगवेगळी नावं चक्राप्रमाणे दिली आहेत त्यांनी. तर विशुद्धी चक्रात योमेश्वर तसेच देवीला योमेश्वरी म्हणतात. विशुद्धी चक्रात शिवशक्तीचे ध्यान केल्याने तिची कृपा प्राप्त होऊन साधकाचे अज्ञान संपूर्ण नष्ट होते. म्हणून आपण चक्रांवर ध्यान करत करत चक्रांचं भेदन करतोय म्हणजे बॅलन्सिंग प्रयत्न करतो आणि चंद्र प्रकाशात चकोरी जशी आनंदमय होऊन जाते तशी स्थिती उपासकाला प्राप्त होते या विशुद्धी चक्रावर ध्यान केल्याने. आता 39वा महान उपासकांच्या मनोरूपी मानस सरोवरामध्ये विहार करणारे आणि विकास पावणाऱ्या संवित रूपी कमलातील मधूचे आस्वादन करण्यातच आनंदित होणारे जो हंस युगल आहे त्याची मी भक्ती करतो. त्या हंस दाम्पत्याच्या आलापाने 18 विद्या परिणत होतात. हंस जसे पाण्यापासून दूध वेगळे करून घेतात तसे ते हंस दाम्पत्य दोष बाजूस सारून सर्व गुण निर्माण करतात. बघा आता या श्लोकाचा अर्थ काय आहे. आता हृदयाचं विशुद्धीच्या खाली हृदय त्याचं वर्णन आहे या श्लोकामध्ये. कितव्या 39व्या काय दिलंय टीप काय दिली हृदयाच्या नजीक असलेल्या अनाहत चक्राचे हे वर्णन आहे. त्यास संवित कमल अशी संज्ञा आहे. कारण या ठिकाणी साधकाला आत्मज्ञान प्राप्त होते. म्हणून तर आपल्याला आता हृदय ओपनिंगचं आपलं सगळं चाललेलं आहे. आता बियॉन्ड मॅनिफेस्टेशन आणि असेन्शन
याला मी तुम्हाला दिलेले आहेत काय आपले संकल्प असावेत. ते संकल्प तयार ठेवायचे आहेत. सगळे हृदय चक्र ओपनिंगचे दिलेले आहेत जास्त करून. तर हृदय चक्र जर ओपन झालं तर आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होणार आहे. आपोआप होणार आहे. स वित कमलातील मधूचे आस्वादन करणारे हे दोन हंस म्हणजे एक भगवान शिव व दुसरी भगवती. प्रत्येक चक्रात हे दिलेले आहे. या अनाथ चक्रामध्ये त्यांना हंसेश्वर व हंसेश्वरी अशी नावे प्राप्त होतात. या देवतांची उपासना केल्याने त्यांची कृपा झाल्यावर 18 विद्या प्राप्त होतात. आपल्याला माहितीये आपण जसं जसं चक्र बॅलन्स करत जात असतो तस तसे आपले कलागुण विकसित होत जातात. आविष्कार कलांचा निर्माण होतो. आपल्या म्हणजे या सिद्धीच आहेत शेवटी. तर इथे 18 विद्या प्राप्त होतात. 4 वेद आणि हे वाचल्यावर मला थोडस हिंट मिळाले की मला एवढं ज्ञान उपजत कुठून आलं असावं. तर इथे त्यांनी म्हटलेलंच आहे की त्यांची कृपा झाल्यावर 18 विद्या प्राप्त होतात. 4 वेद, 4 उपवेद, 6 वेदाड्डे, 4 शास्त्रे या त्या अष्टादश विद्या होतं. 4 वेद म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अर्थवेद. 4 उपवेद म्हणजे आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्ववेद, नीतिशास्त्र, शिक्षा, कल्प, व्याकरण, निरक्त, छंदस व ज्योतिष ही 6 वेदांडे आणि पूर्वोत्तर मीमांसा, न्याय, पुराण, धर्मशास्त्र ही 4 शास्त्र. मला जे वाटत होतं की हे सगळं आपोआप कुठून आलं ते इथे हिंट मिळाले की हे चक्रांमुळेच होतं. ज्ञान आपोआप यायला लागतं, जनरेट होतं आपल्यात. आपण कनेक्ट होऊन जातो ना त्या ब्रह्मांडाच्या ज्ञानाच्या भंडाराला, विश्वाच्या सगळ्या ह्याला आपण कनेक्ट होऊ लागतो. त्यामुळे हे सगळं आपोआप जनरेट होऊ लागतं. तर आता आपल्याला माहिती हंस म्हणजे सोहम हा जप वेद सिद्ध आहे. सोहम स्वाहा, हंस हा सोहम स्वाहा. त्यातील हंस हा व सोहम ही पदे प्रत्येक शिवशक्तीची निदर्शक आहेत. हम वर्णाने शिव व सहा वर्णाने शक्ती व्यक्त होतात असे तज्ञांचे मत आहे. याचा विस्तार म्हणजे उषकाली उठून अजपाजप करायचा असतो. आता अजपाजप म्हणजे तुम्हाला माहिती वैखरी मध्यमा पश्यंती हे आपण जसं बघितलं तर अजपाजप म्हणजे जप म्हणायचाच नसतो तो. जप न म्हणता जो काही होतो तो अजपाजप म्हणजे समजा श्वास तर आपण श्वास म्हणजे पण सोम सोम म्हणजे जप न जपता नुसते श्वासाकडे लक्ष दिलं तर तो होणारच आहे. तर दत्त परंपरेत हे आहे असं वर्णन आहे. इथे थोडीशी हिंट दिली आहे ती मी सांगते. अ पासून अहाम पर्यंतच्या स्वरात शक्तित्व आहे बघा. आहा अम पासून अहा पर्यंतच्या स्वरात शक्तित्व आहे आणि क पासून ह पर्यंतच्या व्यंजनात शिवतत्व आहे. म्हणजे स्वर म्हणजे शक्ती आणि व्यंजन म्हणजे शिव. व्यंजनाचा स्पष्ट उच्चार स्वराखेरीज होत नाही. व्यंजन व स्वर मिळून अक्षर बनते. म्हणजे शिवयुक्त शिव असेल तरच कार्य होत. शक्तियुक्त व्यंजन आणि स्वरांचं महत्व आहे. मग म्हणूनच शिव शक्तियुक्त शिव असेल तरच कार्य होतं. म्हणून सर्व वर्णमाला ही मूलतःच शिवशक्ती रूप आहे. त्यात आता शिवशक्ती रूप म्हणजे आपण बघितलं इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती व क्रियाशक्ती आहेत. म्हणून ती प्रभावी आहे. एकोहम बहुश्याम या श्रुती वाक्यात अहम म्हणजे वर्णमालेचे प्रारंभिक मूळ रूप शिवशक्ती होय. ते पुढे वर्णरूपाने विस्तृत होऊन प्रकट झाले. या वर्णमालेविषयी विस्तृत विवेचन आता 40व्या श्लोकात आहे. म्हणजे वर्णमालेचंही वर्णन आहे. आता 40व्या श्लोक काय सांगतो. हे भगवती माते तुझ्या स्वाधिष्ठान चक्रात अग्नितत्वाच्या ठिकाणी सतत वास्तव्य करणाऱ्या संवर्त रूपी शिवाची मी स्तुती करतो. तसेच आता ह्यांनी क्रम बदललेला आहे. स्वाधिष्ठान मणिपूरच्या ठिकाणी स्वाधिष्ठान म्हटलंय पण स्वाधिष्ठान चक्राला अग्नितत्व म्हटलेले तत्व सेम ठेवले. नावं थोडी बदललीत. असं थोडेसे भेद आहेत वेगळ्या वेगळ्या लिटरेचर प्रमाणे चक्रांचे सुद्धा. तर तुझ्या स्वाधिष्ठान चक्रात अग्नितत्वाच्या ठिकाणी सतत वास्तव्य करणाऱ्या संवर्त रूपी शिवाची मी स्तुती करतो. तसेच जेव्हा त्याच्या महान क्रोधयुक्त दृष्टीने पृथ्वी आदी लोकांचा दाह होतो तेव्हा श्रेष्ठ अशा समया नावाच्या
शक्तीचीही मी स्तुती करतो. आणि तेव्हा त्या भगवतीची दया दृष्टी त्या दग्ध होणाऱ्या लोकांवर शीतलोपचार करते. तर हे आहे स्वादिष्टान चक्रामध्ये सतत वास्तव्य करणाऱ्या शिवाला सर्वत्वेश्वर असे म्हणतात. तर भगवती ही समयांबा नावाने ओळखली जाते. अशी नावं वेगळी वेगळी आहेत प्रत्येक चक्रातील. आता 41वा श्लोक आहे. मणिपूर चक्र हे एक ज्याचे स्थान आहे, जो अग्नी व सूर्य यांच्या किरणांनी तप्त झालेल्या त्रिभुवनावर उदकाचा वर्षाव करतो, तो अंधकाराचा नाश करण्यासाठी स्फुरण पावणाऱ्या विद्युत रूपी शक्तीने युक्त आहे. आणि जो विविध रत्न कलांकार रूपी इंद्रधनुष्याचे सज्ज आहे, अशा त्या कृष्ण मेघरूपी शिवाची मी सेवा करतो. आता बघा कृष्ण मेघरूपी म्हटलेलं आहे. म्हणजे या चक्रात श्याम मेघरूपी शिव व तडी रूपी शक्ती, म्हणजे शिवाला मेघेश्वर किंवा अमृतेश्वर असे नाव आहे आणि भगवती अमृतेश्वरी किंवा सौदामिनी या नावाने तेथे वास करते. आता शेवटचा 42वा श्लोक. हे माते, तुझ्या मुलाधार चक्रामध्ये लास्य नृत्य करण्यास उद्युक्त झालेल्या समयानात्मक शक्तीसह नवरसांनी ओथंबलेले तांडव नृत्य करणाऱ्या व आनंद भैरव रूप उत्कृष्ट नट झालेल्या शिवाची मी उपासना करतो. या उभयतांनी सृष्टी उत्पन्न करण्याची दयादृष्टी दाखवल्यामुळे हे जगत जनक जननी युक्त असे सनाथ झाले आहे. म्हणजे बघा काय आहे हे सौंदर्य, हे जे आहे सौंदर्य लहरी, जे आदि शंकराचार्यांनी निर्माण केलेलं आहे. बघा ह्याच्यात काय आहे बघितलं आपण, काय अर्थ दिलाय, सगळ्या चक्रांचं दिलाय, रहस्य दिलेत, नावं दिलीत, चक्रांची तत्व दिलीत, हे सगळं दिलेलं आहे. आता आनंद लहरीमध्ये या 42 लोकांना आनंद लहरी म्हटलेलं आहे. या आनंद लहरीमध्ये भगवतीच्या उपासने संबंधीच्या विवेचन म्हणजे उपासनेची साधने व तिच्यामुळे प्राप्त होणारे फल सांगितले आहे. महत्वाचं आपण बघितलं, उपासना सांगितले आहेत, आंतरिक पूजा सांगितल्या आहेत. जसं पहिल्या स्तरावरची पूजा म्हणजे आपण देवीचं रूप ठेवून, यंत्र ठेवून जी पूजा आपण नेहमी करतो ती. नंतर आंतरिक पूजा म्हणजे हृदयात त्या देवीला, हृदयात त्या यंत्राला स्थापन करायचं, फोकस करायचं आणि मानसिक पूजा करायची. मानसिकच सगळं व्हायचं. ऍक्च्युअल काही नाही. ही पूजा जास्त श्रेष्ठ सांगितली आहे पहिल्या पूजापेक्षा. आणि त्याच्यानंतर तिसऱ्या लेवलची पूजा सांगितली आहे की सगुणात्मक नाहीच, कुठलंही रूप नाही ऍक्च्युली, तर आपणच देवी भगवती आहोत. आपणच ते यंत्र आहोत. यंत्रात जे जे आहे सामावलेलं ते ते सर्व आपणच आहोत हे समजून पूजा करणं. आणि आपण या तीनही प्रकारच्या पूजा केल्या आणि प्रत्येक ध्यानातून आपण तिसऱ्या प्रकारची पूजा केली. आपणच ती देवी बनून आपणच आपल्या आयुष्यात आपल्याला जे काही हवं आहे ते निर्माण करत आहोत. आपल्या आयुष्यात आपल्याला ज्या ज्या गोष्टींची जोपासना करायची आहे ते ते करत आहोत आणि ज्याचा ज्याचा संहार करायचा आहे ते करत आहोत. प्रत्येक देवीच्या रूपातून आपण हे हे केलं. त्या त्या देवीची जी जी वैशिष्ट्य आहे की जसं संतान देवी आहे 5वी, तर आपण आपल्या मुलांबद्दल सगळं तयार केलं, निर्माण, मुलं नातवंड पतवंड यांच्याबद्दल सगळं निर्माण करून ठेवलंय आपण. पण त्याच्या बियॉन्ड आपण सृष्टीच्या सगळ्या लेकरांसाठी, सृष्टीच्या सगळ्या जीवांना आपण आपली लेकरं मानली आणि त्याच्यासाठी सुद्धा क्रिएशन्स करून ठेवलं. तर आता हे आनंद लहरी प्रमाणे आपण उपासना केलेली आहे. म्हणजे उपासनेची साधने तिच्यामुळे प्राप्त होणारे फल हे सांगितले आहे. आता 43 पासून पुढे भगवतीच्या सौंदर्याचे वर्णन आहे. फक्त सौंदर्य वर्णन एवढाच याचा उद्देश नसून त्या संबंधात भगवतीच्या स्तुतीने इष्ट प्राप्ती करून घेता येते, हे दर्शवण्याचा हेतू आहे. ती इष्ट प्राप्ती म्हणजे काय, तर अभ्युदय आणि निश्रेयस. अभ्युदय म्हणजे बघा सगळं इथल्या मटेरियलिस्टिक जीवनातलं, आणि निश्रेयस म्हणजे आपलं मृत्यूनंतरच सुद्धा आपण सगळीच कामं करतोय. आपलं फोकस कुठं एक नाही, आपला फोकस सर्वांगीण आहे. हे सुद्धा आयुष्य सुंदर सुखमय आनंदमय
तृप्तमय जावं आणि मृत्यूनंतरचंही सगळं आपण करून ठेवतोय. म्हणजेच आपण निःश्रेयस याची सुद्धा प्राप्तीसाठी जे जे लागतंय ते आपण करून ठेवतोय. भगवतीच्या स्तुती स्तोत्राचे गुणगान व चरण सेवा हीच एक प्रकारची उपासना आहे. या उपासनेने अर्थ व काम यांची प्राप्ती होते. तो अभ्युदय होय. बघा, अभ्युदय म्हणजे अर्थ आणि काम. आणि ही उपासना अखंड करीत राहिल्याने अनेक जन्म सिद्धस्तो यती पराहा गतिम या वचनानुसार मोक्ष किंवा निश्रेयस प्राप्त होतो. या उपासनेच्या मार्गाने मिळणारी परागती म्हणजेच भगवतीच्या स्थानी उपासकाने तिच्या सान्निध्यात वास करणे होय. बघा, परागती सारखं सुद्धा आपण करतो, यालाच निश्रेयस किंवा मोक्ष म्हणतात. आणि उपासनेचे अंतिम ध्येय तर हेच आहे. या उपासनेने भगवतीच्या चरणापाशी राहणाऱ्या उपासकाच्या 4 अवस्था आहेत. सलोकता, समीपता, समरूपता, सरूपता आणि सायुज्य. म्हणजे जर आपल्याला ईश्वर प्राप्ती हवी आहे तर त्याच्या सुद्धा 4 अवस्था आहेत. या आपण बघितल्यात, मागं मी तुम्हाला सांगितल्या, की नुसतं देवांजवळ राहणं, देवाचं सानिध्य ऐश्वर्य भोगणं, नंतर देवांसारखं म्हणून राहणं, या सगळ्या गोष्टी आपण मुक्तीच्या डिटेलमध्ये बघितल्यात. चला मुक्त होऊयात या कार्यक्रमात. तर रेकॉर्ड आहे. आता बघा, 1 ते 42 पर्यंतच्या भागाला आनंद लहरी आणि देवी भगवतीच्या मस्तकापासून पायापर्यंतचे वर्णन आता पुढं उद्यापासून सुलक्षणा मॅडम घेतील. तर आता चला आपण ध्यान करायचं आहे. कालरात्री, आज कालरात्री देवी आहे आणि तिचं आपल्याला ध्यान करायचं आहे. पाणी घ्या, पाण्याला विसरायचं नाहीये. देवी बघून घ्या. पाणी घ्या. थोडंच घेते. वर्टेक्स करायचं आहे पाण्यामध्ये, अफर्मेशन द्यायचे पाण्याला. जे काही संकल्प आहेत ते सगळे प्राप्त झालेले आहे. हे अमृतमय जला, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पाण्याला धन्यवाद. चला आता आपण काल रात्री देवीचं ध्यान करणार आहोत. जे काल रात्रीचं जे काही काम आहे तेच आपण करणार आहोत आपल्या स्वतःच्या जीवनासाठी, आपल्या आजूबाजूच्या सर्वांच्या जीवनासाठी आणि या ब्रह्मांडातील चराचरातील सर्व जीवांसाठी. आपण एक नवीन सृष्टी निर्माण करत आहोत. सुवर्ण युगाची नांदी आपण करत आहोत आणि अमूल्य कामगिरी आपण करत आहोत. तर हे खूप मनोभावी करायचं आहे, व्हिज्युअलायझेशन करायचं आहे, इमोशन्स जनरेट करायचे आहेत. जोपर्यंत आपण त्या मनोमय लेअरवर, विज्ञानमय लेअरवर काम करत नाही, बुद्धीने काम करत नाही, इमोशन्सनी, भावनांनी काम करत नाही, तवर आपण त्या 4थ्या 5व्या लेवलवर जात नाही. काल एक मॅडम म्हटले मला अश्रूच येत नव्हते आणि खूप आनंदाने मला फोन केला संध्याकाळी 2 दिवसापूर्वी. काय झालं म्हटलं, काय झालं? अहो मॅडम मला अश्रू आले, अहो मॅडम मला अश्रू आले. तुम्ही नेहमीच म्हणता अश्रू आले पाहिजेत, पण मला येतच नव्हते. मग म्हटलं आज काय झालं अश्रू यायला? तर जे काही उत्तर दिलं ते सुंदर दिलं. म्हणे आज माझे मिस्टर आल्यावर तुमचं सगळं ऐकत होते, दुपारचा कार्यक्रम आपल्या पुराणाचा, आणि त्यांना एवढं आवडलं की ते म्हटले किती छान सांगतायत मॅडम, आणि ध्यानही त्यांनी केलं आणि म्हणून मला अश्रू आले. किती आनंद झाला होता त्यांना. तर ह्या अश्रूंना आणायचं आहे, आनंद अश्रू येते. भावना जनरेट करायच्या. तर जे काही आपण बघतोय ध्यानातून ते होणारच आहे. तुम्ही हे भावना जनरेट करताय, तुम्ही हे बघताय. 5 सेन्स ऑर्गन्स वापरून, 5ही सेन्स ऑर्गन्स आले पाहिजेत. डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा. त्वचा म्हणजे कोणाला तरी हक केलं पाहिजे म्हणजे तो त्वचेचा फील येतो.
किंवा आपणच काहीतरी करतोय मस्त आपण समजा जो काही ड्रेस घालणारे साडी घालणारे त्यावेळेला ती काढतोय मस्त त्याला त्वचेने फील करतोय हे करायचं आहे. आणि मग अशा भावना जनरेट केल्या तर आपण हे निसर्गात सोडतोय जे जे बघतोय ते. आणि हे निसर्गात सोडले आणि निसर्ग त्याच्यावर कामच करणार आहे. आणि निसर्ग त्याच्यावर काम करणार आहे म्हणजे आपल्याला ती वस्तुस्थिती प्राप्त होणारच आहे. तर या गोष्टी महत्त्वाच्या घ्यायच्यात. तसंच काल एका फोनमध्ये मला जे काही डायलॉग झाला त्याच्यावरूनही तुम्हाला इथे सांगायचंय. त्या मॅडमचे पैसे यायचे 11,00,000 आणि मला म्हणत होत्या काहीच होत नाही. आता ती व्यक्ती देतो, देतो आधी म्हणत होती. आता तर द्यायचं पण नाव नाही, काहीच बोलत नाही. आणि मग नंतर प्रश्न विचारल्यावर तो चेक हातात आहे 11,00,000चा. आता 25 तारखेचा. वाईट वाटून घेऊ नका. मला हे एक्सप्लेन केलं तरच बाकीच्यांनाही समजतं. तर मी म्हटलं, "अहो, हे काय आहे? तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला मिळाल्याच्या भावनेत तुम्ही असला, तर उद्याच्या उद्या, आजच्या आज ती रिॲलिटी होणार आहे." माझा चेक रात्रीतनं आलेला आहे 12:30-1 ला. तर ह्या गोष्टी तुम्ही एक महत्त्वाचं लक्षातच ठेवत नाही. आपल्याला जे हवं आहे, ते मिळाल्याच्या भावनेत आपण राहिलं पाहिजे. मग मी मॅडमला म्हटलं, "तुम्ही कुठल्या भावनेत राहताय सांगा मला?" तुम्ही कमीच्या भावनेत राहता, "माझे पैसे, माझे पैसे." ती दाद देत नाही, ती रिस्पॉन्स देत नाही. भले इथे चेक आहे हातात. नाही म्हणे मग तो चेक दिला होता 7-8 महिन्यापूर्वीचाच तारीख घालून मुद्दाम दिलता आणि म्हणे तुम्ही मी तुम्हाला पैसे देत जाईल हळू तर ते हळू दिलेले आहेत. आपल्या त्यांनी काय केलं, त्यांनी दिलेलेत पैसे बरेचसे. आता थोडे राहिलेत 11. आणि मग मी म्हटलं, "अहो हे काय? चेक आहे ना, तुम्ही जमा करून टाका ना. तुम्ही आहे या भावनेत राहा ना. तुम्ही अबंडन्स भावनेत राहा. अबंडन्स भावनेत असेल तर अबंडन्स तुम्हाला निर्माण होणार आहे. तुम्ही जर कमी आहे माझ्यात, मला हे होत नाही, मला ते होत नाही, या भावनेत राहताय, तर त्याच त्याच वस्तुस्थितीत तुम्ही जगणार आहात. मग चुकीची दुरुस्ती केली. मग लक्षात आलं. तसं तुम्ही बघा, तुम्हाला जे हवं आहे, एक विश्वास पैदा करा ना, की मी हे क्रिएट केलंय. मी क्रिएटर आहे. मी हे ध्यानातून क्रिएट केलं. मला बघता आलं, मला अश्रू आले, मला भावना जनरेट झाल्या. आता ही माझी रिॲलिटी होणार नाही. ही आहे माझी रिॲलिटी. म्हटलं त्या चेकचं प्लॅनिंग करायला लागा. 25 ला मिळणार आहे, तर 26 पासून काय-काय करणार आहे. सेलिब्रेशन करायला लागा. प्लॅन लिहा, बघा ते प्लॅन. तर या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्यात. नुसतं कृत्रिमपणे इथे बघायचं नाहीये. साधं तुम्हाला लिहा म्हणतीये मी काय बघितलं तर तुम्ही ग्रुपवर लिहीत नाहीये. म्हणजे तुम्ही काय नेचरला सोडताय? तुम्ही नेचरला काहीच सोडत नाही. स्वतःजवळच ठेवता काय बघितलं ते. मग स्वतःजवळच ठेवा. निसर्ग होणारच नाही. जेवढं ध्यानात न बघितलं तेवढं. पण तुम्ही कुठं वाजून वेळ सोडलाय सगळ्यांना. ग्रुपमध्ये शेअरिंगला एक महत्व आहे. ग्रुप ऊर्जा त्याच्यावर काम करते. जे तुमचं वाचणार आहे, तुम्ही काय क्रिएट केलं, त्यांच्या त्यांच्या रूपाने व्हायब्रेशन्स निसर्गात जाणार आहे. आपण बघितलं वर्णमालामध्ये, कुठं शक्ती आणि कुठं शिव आहे. अ पासून आहा पर्यंत काय आहे. आणि व्यंजनांमध्ये काय आहे, हे तुम्ही शब्दच वापरत नाही. तुम्ही बुद्धीच वापरत नाही. तुम्ही विचारच करत नाही. लिहायचं नवच वापरत नाही बोटांच्या. काय निसर्गात तुम्ही अजून तो सोडत आहात? या सगळ्या प्रश्नांना स्वतः उत्तरं द्या आणि मग तुमचं काय बदलत नाही ते तुम्हीच रिस्पॉन्सिबल आहात. आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक घटनाला आपणच जबाबदार आहोत. तर या गोष्टी पुन्हा-पुन्हा मी सांगत आहे. तर चला आता ध्यान करूयात आता आपण आणि क्रिएशन्स करायचंय, संहार करायचा. आता ही माता काल रात्री संहार करणार आहे आपल्या दुष्टांचा, आपल्या शत्रूंचा. तर हे सगळं आपण बघूयात कशा-कशाचा संहार